नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे. सुरुवातीलाच एक महत्त्वाची घडामोड आहे. अजित पवार यांच्याकडून फडणवीसांबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतंय. राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांकडून आमदारांसमोर ही नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय. मंत्री बाबासाहेब पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या खात्यातील 2 निर्णयांना मुख्यमंत्र्यांकडून परस्पर स्थगिती देण्यात आल्यानंच अजित पवारांकडून आमदारांसमोर नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. अधिकची माहिती जाणून घेऊया याबाबत आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून. अक्षय, नेमकी काय नाराजी अजित पवारांनी व्यक्त केल्याचं कळतंय? श्रुती, खरं तर आज देवगिरी या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी सर्व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेण्यात आली. या संपूर्ण बैठकीमध्ये जे वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री आहेत हसन मुश्रीफ आणि जे सहकार खात्याचे मंत्री आहेत बाबासाहेब पाटील यांनी स्वतःच्या खात्याच्या अंतर्गत असलेले 2 निर्णय जे आहेत ते परस्पर मुख्यमंत्र्यांनी ही स्थगिती दिली आहे त्या निर्णयांना. या संदर्भाची माहिती जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या संपूर्ण बैठकीमध्ये दिली, त्या बैठकीमध्ये अजित पवारांनी या सगळ्या कारभारावरती ही संपूर्ण नाराजी जी आहे ती दर्शवली आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांच्या या सगळ्या कामांमध्ये अशा पद्धतीने हस्तक्षेप केल्याच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी जी आहे ती या मंत्र्यांच्या समोर बोलून दाखवलेली आहे. नक्कीच. तुर्तास धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.